नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी निलेश कंकाळ मॅथ बेसिक यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आहे. आज आपण पाहणार आहोत महत्त्वाचं इम्पॉर्टंट मॅथ फर्स्ट 10 मधलं प्रॅक्टिस सेट 2.2 फॅक्टरायझेशन म्हणजे अवयव पद्धत. मग या ठिकाणी आपल्याला फर्स्ट एक्झाम्पल दिलेला आहे. x² - 15x + 54 = 0. मग कशा पद्धतीने सॉल्व करायचे बघा, एकदम छोटी आणि चांगली पद्धत मी या ठिकाणी सांगणार आहे. ट्रिक इथं जो लास्ट नंबर आहे +54 म्हणजे या ठिकाणी मल्टिप्लिकेशन त्या दोन नंबरचं आलं पाहिजे 54 आणि या ठिकाणी ॲडिशन आली पाहिजे. ओके, ॲडिशन किती आली पाहिजे विद्यार्थी मित्रांनो? -15 म्हणजे या ठिकाणी तुम्हाला दोन नंबरचे फाईंड करायचे आहे. या ठिकाणी रूल ऑफ सिम्बॉलमधले तुम्हाला रूल ऑफ सिम्बॉलचं यूज करायचं आहे. मायनस ॲडिशन करताना ॲडिशन होते आणि सिम्बॉल मायनस येतो आणि मल्टिप्लिकेशन करताना दोन्ही निगेटिव्ह नंबरचा मल्टिप्लिकेशन हे पॉझिटिव्ह नंबर असतं. म्हणून या ठिकाणी -9 आणि -6. ओके, राईट, बरोबर आहे. अशी संख्या तुम्हाला द्यावी लागणार आहे, कारण -9 आणि -6 किती होतं? +54 आणि -9 - 6 किती होतं? ॲडिशन -15. मग या ठिकाणी कसं राईट करायचं बघा. या ठिकाणी मिडल टर्मला आपण स्प्लिट करतो आहे आणि त्याला लिहायचं आहे x² - 9x - 6x + 54 = 0. ही झाली तुमची पहिली स्टेप. ओके, दुसरी स्टेप तुम्ही करणार आहे 2चे काय करायचे? इथं ग्रुप्स तयार करायचे. इथं x² आहे, इथं -9x आहे, याच्यामध्ये x कॉमन काढायचा सारखा असल्यामुळे. मग x कॉमन काढल्यामुळे या ठिकाणी x² मधून एक x आपण काढला म्हणून इतर x मायनस x इथं कॉमन काढल्यामुळे उरेल काय? 9, म्हणून या ठिकाणी 9 द्यायचे. एकदम सिंपल आहे. मग या ठिकाणी -6 आहे आणि 54 आहे, म्हणून 6ने 54ला डिवाईड होतं म्हणून -6 कॉमन काढायचा. या ठिकाणी राहणार x -9. 6xने आपण 54ला काय केलं आहे? 6ने 54ला आपण डिवाईड केलं आहे म्हणून इथं 9 आले = 0. या ठिकाणी हे दोन ब्रॅकेट जे आले ते सारखेच यायला पाहिजे. x - 9 आणि सेकंड ब्रॅकेट आहे x - 6 = 0. या ठिकाणी हे लिनियरमध्ये आलेलं आहे, आपण त्याला सॉल्व करायचं आहे. ओके, म्हणजेच x - 9 = 0 or x - 6 = 0. Therefore x - 9 = 0, x = +9 or x = +6. Therefore 9, 6 are the root of the given quadratic equation. अशा पद्धतीने आपण हे पहिलं छानपैकी सोल्युशन बघितलेलं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, सेकंड एक्झाम्पल आपल्यासमोर आहे x² + x - 20 = 0. या ठिकाणी ह्याचं आपल्याला काय करायचं आहे? फॅक्टरायझेशन. लक्षात घ्या, परीक्षेमध्ये फॅक्टरायझेशन हा शब्द येतो तुम्हाला, फॅक्टरायझेशन. ओके, या ठिकाणी लास्ट टर्म किती आहे? -20. म्हणजे आपल्याला आपण नेहमीप्रमाणे ट्रिक लक्षात ठेवायची. मल्टिप्लिकेशन किती आहे? -20 आणि मिडल टर्मला किती आहे? +1x. +1 पाहिजे आपल्याला, म्हणून या ठिकाणी दोन्ही नंबरची काय पाहिजे? आपल्याला आता सबस्ट्रॅक्शन करायची आहे. म्हणजे दोन नंबरचा मल्टिप्लिकेशन आली पाहिजे -20 आणि सबस्ट्रॅक्शन आली पाहिजे +1. मग या ठिकाणी बघा 5 4 20 होता, बरोबर आहे, पण आपल्याला सबस्ट्रॅक्शन किती आली पाहिजे? +1 आणि मल्टिप्लिकेशन किती आलं? -20, म्हणून एकाला आपल्याला मायनस द्यावं लागेल. या ठिकाणी सबस्ट्रॅक्शन +1 यायला पाहिजे म्हणून 5ला आपण प्लस चिन्ह देऊ. हाच नंबर आपण यूज करणार आहोत इथं मिडल टर्मसाठी. बघा, x² + 5x - 4x - 20 = 0. 2चे ग्रुप करूया. x कॉमन काढू नेहमीसारखं, x + 5 मायनस इथं 4 कॉमन काढू, ब्रॅकेटमध्ये राहील x. आता या ठिकाणी मायनस काय होणार? प्लस. 4 5 20 म्हणजे 5 = 0. लक्षात ठेवा, दोन्ही ब्रॅकेट कसे आले पाहिजे? सेम. आणि सेकंड फॅक्टर आहे x - 4 = 0. देअरफॉर याला आढळलो आपण x + 5 = 0. देअरफॉर x = -5 or x - 4 = 0. Therefore x + +4.
म्हणजे आपल्याला या ठिकाणी -4, 4 आर द रूट ऑफ द गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन. अशा पद्धतीनं आपण हे छानपैकी एक्झाम्पल या ठिकाणी सॉल्व करू शकतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, थर्ड एक्झाम्पल आहे, थोडं वेगळं आहे. 2y² + 27y + 13 = 0. या ठिकाणी y² अगोदर कोएफिशियंट 2 आहे. अगोदर आपण 2 एक्झाम्पल पाहिले, त्याच्यामध्ये नव्हतं. आता बघायला कसं सॉल्व करायचं. फर्स्ट नंबर जो आहे कोएफिशियंट इथं 2 आहे याचा, आणि सीची व्हॅल्यू किती आहे 13. म्हणजे इथं 2 × 13 करायचं, किती येणार 26. आणि या ठिकाणी मिडल टर्मला किती आहे 27. म्हणजे ॲडिशन किती आली पाहिजे 27, आणि मल्टिप्लिकेशन किती आलं पाहिजे 26. साहजिकी बरोबर आहे. 26 × 1 म्हणजे 26 × 1 म्हणजे 26 येणार. 26 + 1 = किती येणार 27. ठीक आहे, तेच आपल्याला इथं राईट करायचं आहे. बघा 2y² + 26y + 1y + 13 = 0. म्हणजे आपल्याला या 27ला आपण या ठिकाणी या रूपामध्ये लिहिले. ओके, त्याच्यानंतर नेहमीप्रमाणे आपल्याला 2 चे ग्रुप करायचे आहे. या ठिकाणी 2y² + 26y आहे. 2 ने 26ला डिवाइड होतं म्हणून 2 कॉमन काढायचे. इथं y², इथं y म्हणून y कॉमन काढायचा. ब्रॅकेटमध्ये राहील y + 13. ओके, या ठिकाणी +1y + 13 आहे, म्हणजे इथं 1 कॉमन काढायचा, म्हणून ब्रॅकेटमध्ये येईल y + 13 = 0. म्हणजे पहिला आपल्याला फॅक्टर भेटला y + 13, आणि सेकंड भेटला 2y + 1 = 0. हे आता लिनियर आहे म्हणून त्याला सॉल्व करायचं आहे. y + 13 = 0, देअरफॉर y = -13. ऑरमध्ये आपण लिहू शकतो 2y + 1 = 0, देअरफॉर 2y = -1, y = -1/2. ओके, मग आपण या ठिकाणी सोल्युशन लिहू. -13 and -1/2 are the root of quadratic इक्वेशन. अशा पद्धतीने आपण हे सॉल्व करू शकतो. फोर्थ एक्झाम्पल आहे 5m² = 22m + 15. बघा, याला आपल्याला पहिले जनरल इक्वेशनमध्ये त्या ठिकाणी लिहायचं आहे. म्हणजे ax² + bx + c मध्ये पहिले लिहून घ्यायचं आहे. 5m² - 22m - 15 = 0. अशा रूपामध्ये आपण लिहिलं. आपण नेहमीची ट्रिक या ठिकाणी वापरू. मल्टिप्लिकेशन करणारे आहे 5 आणि -15चं मल्टिप्लिकेशन येणार -75. आणि या ठिकाणी आपल्याला सबस्ट्रॅक्शन करायचे आहे. बघा, सबस्ट्रॅक्शन या ठिकाणी किती येणार -22. त्या ठिकाणी 2 नंबर फाइंड करा विद्यार्थी मित्रांनो. ओके, बरोबर आहे. 25 × 3. पण आपल्याला या ठिकाणी मायनस सिम्बॉल पाहिजे, आणि इथं मायनस पाहिजे, म्हणून आपण मोठ्या संख्येला कशा चिन्ह देऊ मायनसचं देऊ. इथं आपल्याला सबस्ट्रॅक्शनमध्ये मायनस चिन्ह पाहिजे, म्हणून मोठ्या संख्येला मायनसचं द्यायचं. मग आपण या ठिकाणी लिहू 5m² - 25m + 3m - 15 = 0. 2 चे ग्रुप पाडूया. इथं 5 आणि 25 असल्यामुळे 5 कॉमन काढा. m² m असल्यामुळे m कॉमन काढा. म्हणजे इथं येईन फक्त m - 5. देन या ठिकाणी 3 आणि m आहे, म्हणून या ठिकाणी आपण 3 कॉमन काढू. म्हणजे इथं m - 5 = 0. म्हणजे 2 कॉमन आपल्याला ब्रॅकेट आलेले आहे m - 5. देन सेकंड ब्रॅकेट आहे 5m + 3 = 0. m - 5 = 0, देअरफॉर m = +5. ऑरमध्ये आपण लिहू 5m + 3 = 0, देअरफॉर 5m = -3, m = -3/5. हे लास्टला सोल्युशन आपण लिहू. 5, -3/5 are the roots of the quadratic इक्वेशन. अशा पद्धतीने आपण छानपैकी हे एक्झाम्पल सॉल्व करू शकतो.